श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा। मी ट्रेमधील माझी परसबाग दाखवली होती तुम्हाला, आणि हा पालक त्यामधलाच आहे। ज्यावेळेस दाखवलं त्यावेळेस पालक छोटा छोटा होता, आता उगवून निघलाय। आणि त्याच्यातून एक मूठ मी पालकाची भाजी पण काढून आणलेली आहे। आणि बाजारवरून मी काही अजून पालकाची भाजी आणि मिक्स भाजी, हाटेव भाजी करण्याकरता आणली होती। आता ही आहे शेपूची भाजी, काही तांबडं पान पण आहे, आणि हा आंबट चुका आहे। पण आंबट चुका थोडाच होता माझ्याकडं, त्यामुळे मग मी आता यामध्ये चिंच टाकणार आहे। चिंच पण टाकली ना तर आंबट चुक्यासारखीच आंबट भाजी होते, म्हणून एकच चिंच टाकलेली मी। आणि याच्या आधी मी तुम्हाला कोंबडी बसवलेली पण दाखवली होती। आज 3 हप्ते झालेले आहेत, आणि कोंबडीने ना पिल्लं काढलेले आहेत अंड्यामधून। आता हे छोटे छोटे पिल्लं चू 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 करतात आहेत। मी कोंबडी बसवली होती, कोंबडी बसवलेले आज 3 हप्ते झालेले आहेत। रविवारीच बसवली होती, आणि आज सकाळीच तिने पिल्लं दिलेले आहेत, म्हणजे ते अंड्यातून पिल्लं बाहेर निघलेले आहेत। मी कोंबडी खाली 21 अंडे ठेवले होते, आणि 21 अंड्यामधले आता 3च अंडे शिल्लक राहिलेले आहेत पिल्लं काढण्याकरता। सगळे पिल्लं निघलेले आहेत, 19 पिल्लं निघलेले आहेत, आणि एक अंडं पण टिचलेलं आहे। हे सगळे आता कोंबडीनेच खाली पिल्लं घेतलेले आहेत। आम्ही फक्त येता जाता पाहिलं की कोणते पिल्लं अंड्यातून निघलेत, कोणते नाही निघलेत। आणि काही म्हणायचे की पिल्लं निघत नाहीत उन्हाळ्यामध्ये गरमीमुळं, पण माझे पिल्लं निघले, सक्सेस पण झाले। आणि 2-3 अंडे असे खराब होतातच आहेत, असं काही नाही की 21 बसवले आणि 21च पिल्लं निघले पाहिजे। संध्याकाळ झाली होती, आणि आज रविवार आहे। मग खंडोबाच्या मंदिरामध्ये आरतीला आले होते, आणि मंदिरामध्ये ना एक ढोल आहे, त्याला माणसाची गरज नाही लागत, तो लाईटवर आपाप चालतो। आणि याचा एका सुरात वाजण्याचा आवाज मी तुम्हाला ऐकवते। मी वावरात आलेली आहे आता, आणि सांबार करायचा आहे। सांबार करतायत ना शेवग्याच्या शेंगा न्यायला आलेली आहे। तर शेवग्याच्या झाडाला आहेत ना शेंगा राहिलेल्याच नाही आहेत, कुडमुडे एक दोन शेंगा निघतात आहेत। आता मला 3 शेंगा सापडल्यात, आता एवढ्या 3च शेंगा नेणार आहे आणि याचं सांबार करणार आहे। तरी अजून 2-3 शेवग्याचे झाड आहेत, यांना शेंगा बघते मी आहेत का नाही। तोळीपासून शेंगा निघतात आहेत, आणि त्यावेळेस भरपूर बाजार होता, त्यावेळेस मग मी जास्त करून शेंगा काढल्या होत्या। आता ह्या एखाद्या चुकून मुकून जे शेंग राहती बारातली त्याच्यातली तर निघलेली आहे, आणि झाडाला अजून आहेत ना 1-2 छोट्या छोट्या शेंगा आहेत। कधी मधी माझं एखादं कालवण पण होईल त्याचं। आणि आज सांबार करायचं आहे। मुलींचं लई चाललं होतं की जे नवीन ट्रेंडिंग गाणं आलेलं आहे ते सांबार सांबार इडली इडली, ते मग आम्हाला म्हणजे पोरींचं म्हणणं की त्यांना ते बनवायचं आहे। म्हटलं मग चला आता मी जाऊन शेवग्या शेंगा आणते, आणि मग तुमचं गाणं पण तुम्हाला तयार करता येईल। माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आणि माझी जर्नी पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत जा। श्री स्वामी समर्थ।